नमस्कार. होम मिनिस्टरच्या आणखी एका नवीन एपिसोड मध्ये मी जितेंद्र जोशी सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. 1 तारीख ही काल गेली, आज 2 तारीख. तर नेहमीप्रमाणे अख्खा महाराष्ट्र, अख्खा देश कामाला लागलेला आहे. 2010चं स्वागत वगैरे झालं. आम्ही सुद्धा आमच्या कामाला लागलेलो आहोत. होम मिनिस्टरचे एपिसोड्स करत फिरतो आहोत. आज आपण भेटणार आहोत जोशी वहिनींना आणि मानकर वहिनींना. मी आता उभा आहे पुण्यातल्या वडगाव धायरीमधल्या आनंद नगर विभागात. चला सर्वप्रथम भेटूया जोशी वहिनींना. तर आनंद नगर मधील विश्वास गार्डन मधील पुन्हा ए विंग मध्ये वहिनी राहतात जोशी वहिनी. चला. नमस्कार. नमस्कार. संपूर्ण नाव? दीपाली विवेक जोशी. काय करता आपण? हाऊसवर. वहिनी आहात. बर. शिक्षण कुठपर्यंत झालंय? BA झालंय. BA झालंय. कुठल्या विषयात? इंग्लिश. इंग्रजीमध्ये. वा. नमस्कार. संपूर्ण नाव? विवेक पद्माकर जोशी. काय करता आपण? मी विषय कॉम्पोनंट्स या कंपनीमध्ये इंजिनियर म्हणून नोकरी करतो. बरं, इंजिनियर म्हणून काम करता. बहिणी सगळ्यांची ओळख करून द्या. हे मिस्टर हे मला कळलंय. हे मिस्टर आहे. ही माझी मुलगी ज्ञानदा. या सासूबाई आहेत. नमस्ते. आणि या माझ्या नंदेच्या सासूबाई आहेत. नमस्कार. नमस्कार. माझी आते बहीण आहे. ही माझी आते बहीण आहे. ही माझी आई, माझे बाबा आणि तो भाऊ. नमस्कार. ही भाऊज आहे. ती माझी नणंद आहे. आणि हे शेजारी आहेत सगळे. खास कार्यक्रमासाठी म्हणून भेटायला आले हो, तिकडे. सगळं. वा, उत्तम. बरं, खेळ खेळायला सुरुवात करूया. वहिनी, कसं गेलं मागचं वर्ष तुम्हाला? मागचं वर्ष मजेत गेलं. भावाचं लग्न झालं. मजा केली भरपूर. मोठा भाऊ? लहान आहे. लहान भाऊ. हां. किती भावंड तुम्ही? दोघच आहे. तो आणि तुम्ही मी. मोठे हां, आणि मी ते? मोठी आणि तो. बरं. तुम्ही लग्नाआधी काय करायचं? लग्नाआधी सर्व्हिस करत होते. बरं. नंतर मग मुलगी झाल्यानंतर मग पुन्हा लग्न झालं, सोडली ना service. सोडली. हां, बर. मग करमत का घरी सर्व्हिस शिवाय? हां. करमतं आता पुढच्या महिन्यापासून पुन्हा जॉईन होणार आहे. जॉईन होणार? अच्छा. आतापर्यंत लग्न झाल्यापासून ते आजच्या आयुष्यातली सर्वात आनंदाची घटना कुठली होती? मुलगी झाली तेव्हा आनंद त्याच्या झाला. व्यतिरिक्त? मिस्टरांची नवीन नोकरी. कसा स्वभाव वाटतो तुम्हाला यांचा? मनमिळावू आहे, समजूतदार आहे. बर. वहिनी, 2 प्रश्न आणि 600 रुपये बक्षीस. पहिला प्रश्न, बेडरूम मध्ये शोकेसच्या ड्रॉवर मध्ये केसांना लावायचे एकूण किती छोटे मोठे चाप आहेत? 1. 5 चाप आहेत. हरकत नाही. आता उखाणा घ्यायचा आहे, पण तुम्ही एकट्याने नाही. तुम्ही सुरुवात करायची. सुरुवातीची ओळ तुम्ही म्हणायची, दुसरी ओळ तुम्ही. चालेल. हा. 10 सेकंदाच्या 10 सेकंद तुम्हाला, 10 सेकंद तुम्हाला. एकूण 20 सेकंदाचा उखाणा घ्यायचा आहे. अक्षर आहे न. नाशिक आहे एक गाव. होम मिनिस्टर आले घरी, विवेकरावांचं घेते नाव. वा. वहिनी, 1, 2 आणि 3 150 त्यांना पण द्या. हा. आता यानंतर आपण भेटणार आहोत मानकर वहिनींना. त्यांची आणि त्यांच्या कुटुंबियांची ओळख करून घेऊयात. मानकर वहिनी, हो तुम्ही दत्तवाडीमध्येच आहे. हो. तुम्ही कुठे राहता? गणेश सोसायटी. हा, मी गणेश सोसायटीमध्येच आहे. तुम्ही कुठे राहता? गणपतीच्या मंदिराच्या समोर. गणपतीच्या मंदिराच्या समोरच आहे मी. हो. अच्छा, तिकडे. अच्छा, इकडे हवा तुम्ही. बरोबर. नमस्कार. हा, तुम्हाला वाटेल खरंच फोन आला होता. नाही, असं वाटलं ना तुम्हाला. एवढंच वाटू द्यायचं होतं. काय ना, रियालिटी शो मध्ये नाट्य नसेल तर लोकांना ते आवडत नाही. आणि आमचा कसा साधा सोपा सरळ शो ना. वहिनींशी बोलायचं, हितगुज करायचं, 2 वहिनींना एकमेकांबरोबर स्पर्धा लावायची आणि पैठणी द्यायची. एवढा साधासा शो, तरी तो 5 वर्ष चालला. मग लोकांना शंका येते याच्यात नाट्य नाही हो, तरी चालतो. घ्या हे नाट्य, असं आम्ही निर्माण केलं. सॉरी, कुणाचा PCU असेल. नमस्कार. चला वहिनींना भेटू आपण. नमस्कार. काय झालं याला? ऑपरेशन झालंय पायाचं? बर. अच्छा, धडपडत होतास म्हणून. आता मग काय लवकर बरा होणार ना तू? बुधवारी काढणार का? बुधवारी मग आपण पार्टी करूया. हा, मग बुधवारी आपण मज्जा करूया. हा मला भेटला आणि मला म्हणाला की मला होम मिनिस्टर खूप आवडतो कार्यक्रम आणि हा रोज बघतो. रोज बघतोस? हो. तू मोठा झाला ना, लग्न झालं की तुझ्या बायकोवर खेळायला येतो मी. आणि तेव्हा मी नक्की पैठणी देणार त्यांना. हा, नक्की. आपण प्रॉमिस. शाळेत जातोस ना तू? आता हे काढायचं, मस्त थोडे दिवस आणखी आराम करायचा, हळूहळू चालायचं आणि मग 1-4-6 महिने झाले की मग धावायचं डायरेक्ट. पुणे मॅरेथॉन मध्येच भाग घ्यायचा डायरेक्ट.
कळलं का? हा आणि पहिलंच येऊन दाखवायचं सगळ्यांना. हा, ऑल दी बेस्ट बाळा. नमस्कार. संपूर्ण नाव? मिसेस रसिका. मिसेस? मानकर. मिसेस रसिका. बर, म्हणजे सौ हो आपल्या मराठी. सौ. लग्न कधी झालं? 3 नोव्हेंबर 2008. 2008. वर्ष झालं? हो. 2 वर्ष. एकच वर्ष. 1 वर्ष. हा, 1च वर्ष झालं नाही का? बरं, माहेर कुठलं? भारतीय विद्यापीठ कात्रज. बर, अच्छा. बहिणी सगळ्यांची ओळख करून द्या. मिस्टर हो काय करतात ते? शेअर मार्केट मध्ये अकाउंटंट आहेत. शेअर मार्केट मध्ये? कशा तू चांगले शेअर कुठं लागतात सांगा. नाही आत्ताच सांगा. सगळ्यांना ऐकायला पाहिजे. मग सर्वसामान्य माणसाने काय फक्त होम मिनिस्टर बघत आयुष्य काढायचं काय? त्यांच्या घरी पैसे नको यायला सांगा. कुठल्या शेअर मध्ये जरा पैसे गुंतवले पाहिजे? ए ग्रेडच्या शेअर मध्ये. ए ग्रेडच्या. ए ग्रेड ज्यांना येत असेल त्यांनी गुंतवावं लागेल. नंबर. हे मिस्टर. हे मोठे दीर. सर नमस्कार. हे दीर. हे दीर मोठे, मग हे कुठले छोटे त्यापेक्षा? नाही हे त्यांच्यापेक्षा मोठे चुलत दीर आहेत. चुलत दीर मोठी. हा, अच्छा. हे त्यांच्या मिसेस. नमस्कार. आमच्या आई. नमस्कार. म्हणजे सासूबाई ना? हा. हा. आणि मागे माझी मम्मी. कुठे मम्मी? पुढे या. एवढं काम काय करता? मम्मी बघायचं कसं तुम्हाला? ती आत्या माझी. आत्याबाई नमस्कार. ही बहीण. बहीण. ही छोटी पण बहीण बहीण. की मोठी बहीण? आम्ही 5 जणी बहिणी आहे. 5 बहिणी सख्या? 5? ही 2 नंबर. ही 3 नंबर. ही 2 नंबर. 3 ती नंबर. 4 नंबर आणि ही 5 नंबर. 5 नंबर. अरे बाप. अहो पण नावं नाही का यांना? 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर. आत्याची मुलगा नाव? स्वप्नाली. स्वप्नाली. सुनीला. सुनीला. तेजस्विनी. तेजस्विनी. ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी. चला खेळ खेळायला सुरुवात करू. वहिनी तुमचं लव्ह मॅरेज का? हो. कुठे जमलं तुमचं? ऍक्च्युली कॉलेजमध्ये फक्त फ्रेंडशिप होती. कॉलेज संपल्यानंतर जमलं. खरंच कसं काय? म्हणजे कॉलेजमध्ये नाही वाटलं कधी? त्यांना वाटलं असणार ते खोटं बोलतील. नाही कधीच नाही वाटलं कॉलेजमध्ये? कुठल्या कॉलेजला होतात? शाहू कॉलेज. शाहू कॉलेज. कधीच वाटलं नाही एकमेकांमध्ये? काहीच नाही. मैत्री होती फक्त. फ्रेंडशिप चांगली, मैत्री. पण मग कॉलेज संपल्यानंतर काय असं घडलं की जेणेकरून वाटलं लग्नच केलं पाहिजे? दुरावा. हा, दुरावा. दुरावा. हा, म्हणजे जवळ असताना कळत नाही, नंतर लांब गेलं. अरे कॉलेज संपलं होतं ना. हो. तुम्हालाही वाटायचं? आणि हो कॉलेज संपल्यानंतर वाटायला लागली. वा वा. फार सुंदर प्रक्रिया असते ना प्रेमाची. खूप. काय मस्त असतं प्रेम. प्रेमासारखं या जगात दुसरं काहीच नाही. नाही खरंच मलाही हेच वाटतं. वा. तर अशी मजा आहे बहिणी. 2 प्रश्न आणि 600 रुपये. पहिला प्रश्न, किचन मध्ये अंडी ठेवण्याचा जो ट्रे आहे त्यात एकूण किती अंडी राहू शकतात? 3 डझन. वहिनी चुकलं तुमचं. 30 अंडी राहू शकतात. असो, आता उखाणा घ्यायचा आहे, पण तो कसा घ्यायचा आहे नवीन सुरू केलाय आम्ही. पहिली ओळ तुम्ही म्हणायची, दुसरी ओळ तुम्ही म्हणायची. ठीक आहे? 10-10 सेकंद दोघांनाही. अक्षर आहे तुम्हाला द. नेहमी चौकणा. द. द. सुरुवातीला द आला पाहिजे का? द सुरुवातीला आला पाहिजे. द. पूजेच्या दिवशी घेतला होता. 10 सेकंद फक्त आहे तुमच्याकडे. द. दम. दम दमादम. काय? दम. वेळ गेलेली आहे. दम दम दमादम. दोन्हीही प्रश्नांची उत्तरं वहिनींना आली नाहीत, त्यामुळे वहिनींना आता बक्षीस देता येणार नाहीये.